पापड चाट बनवण्यासाठी इथे मी 2 पापड घेतले आहे, एक छोटा कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून चाट मसाला व इथे मी पापडी घेतली आहे। तुम्ही पापडीच्या ऐवजी शेव किंवा फरसाण असलं तरीही चालेल, हे ऑप्शनल आहे। बॅचलर्स आणि नोकरी करणाऱ्यांसाठी ही झटपट फक्त 2 मिनिटात तयार होणारी ही पापड चाटची रेसिपी आहे। तुम्ही नक्की एकदा करून बघा, खूप चविष्ट रेसिपी आहे। जर मुलांना कधी भूक लागली व खायला काही भाजी नसली तर अशा वेळेस ही रेसिपी केली तर खूप सोपी आहे व खायलाही चटपटीत आहे। तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा। आता आपण पापड भाजून घेऊया। इथे मी पापड भाजले आहे, आता हे कुस्करून घेऊ। आता यामध्ये टाकून घेऊया चाट मसाला। चाट मसाला तुम्ही जास्त आवडत असेल तर तुम्ही वाढवाही टाकू शकता। लाल तिखट सुद्धा जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तिखटचं प्रमाणही वाढून घेऊ शकता। आता यामध्ये टाकून घेऊया आपण 1 चमचा तेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा। आता आपण यामध्ये टाकून घेऊया पापडी। मी थोडीशी हाताने कुस्करून टाकते। पापडी, शेव किंवा फरसाण नसलं, नुसता कांदा, पापड, चाट मसाला, लाल तिखट व कोथिंबीर टाकून जरी ही पापड चाट केला तरी खायला खूप छान लागतो। आमच्याकडे सर्वांना हा पापड चाट खूप आवडतो। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपला पापड चाट तयार आहे।